नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान 6वा पाठ पदार्थ आपल्या वापरातीलचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधील प्रश्न पहिला, योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. 1. व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर टिंबटिंब पदार्थ आहे. उत्तर, व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर मानवनिर्मित टणक पदार्थ आहे. 2. नैसर्गिक पदार्थांवर टिंबटिंब करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात. उत्तर, नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात. 3. न्यूयॉर्क व लंडन येथे टिंबटिंब हा कृत्रिम धागा तयार झाला. उत्तर, न्यूयॉर्क व लंडन येथे नायलॉन हा कृत्रिम धागा तयार झाला. 4. रेयॉनला टिंबटिंब नावाने ओळखले जाते. उत्तर, रेयॉनला कृत्रिम रेशीम नावाने ओळखले जाते. प्रश्न 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली? उत्तर, मानवाच्या गरजा वाढत गेल्या, त्यामुळे त्याला सतत नव्या गोष्टींचा शोध घ्यावा लागला. जीवन अधिकाधिक सुकर करण्यासही त्याला नवनव्या पदार्थांची गरज पडते. यामुळे मानवनिर्मित पदार्थांची गरज निर्माण झाली. 2. निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात? उत्तर, निसर्गातून वनस्पतीजन्य पदार्थ लाकूड, कापूस, फळे, फुले, साग, ताग, अंबाडी. प्राणीजन्य पदार्थ लोकर, चामडे, रेशीम, लाख, मोती यांसारखे पदार्थ मिळतात. 3. व्हल्कनायझेशन म्हणजे काय? उत्तर, व्हल्कनायझेशन ही रासायनिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत रबर हे गंधकाबरोबर 3 ते 4 तास तापवले जाते. या प्रक्रियेमुळे रबराला कठीणपणा येतो. 4. नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात? उत्तर, कापूस, रेशीम, ताग, लोकर, अंबाडी या पदार्थांपासून नैसर्गिकरित्या धागे मिळतात. प्रश्न 3. आमचे उपयोग काय आहेत? 1. माती. मातीवर शेती होते. मातीचा उपयोग बांधकामात केला जातो. मातीची भांडी, माठ, चूल, कुंड्या अशा अनेक वस्तू मातीपासून बनवल्या जातात. विटा व कौले मातीपासून तयार केली जातात. 2. लाकूड. लाकडापासून फर्निचर तयार करतात. लाकडापासून इंधनही मिळते. लाकडाच्या अनेक वस्तू तयार करता येतात. त्यामुळे बांधकामात देखील लाकडाचा मोठा उपयोग असतो. 3. नायलॉन. उत्तर, नायलॉन धाग्यांचा टिकाऊ वस्त्रांसाठी उपयोग करतात. तसेच मासेमारीची जाळी आणि दोरखंड करण्यासाठीही नायलॉनचा वापर होतो. 4. कागद. कागदाचा वापर लिहिण्यासाठी होतो. टिश्यू पेपरचा वापर हात तोंड पुसण्यासाठी होतो. वह्या, पुस्तके, ग्रीटिंग कार्ड अशा वस्तू कागदापासूनच बनवतात. 5. रबर. रबरापासून वाहनांचे टायर्स बनवले जातात. खोडरबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी, रबर बँड अशा अनेक वस्तू रबरापासून तयार केल्या जातात. प्रश्न 4. कागद निर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर, कागद बनवण्यासाठी मोठ्या वृक्षांच्या लाकडांच्या ओंडक्यांच्या साली काढून घेतात. या सालीचे बारीक तुकडे करतात. हे तुकडे एका ठराविक रसायनात बराच काळ भिजत ठेवतात. त्यामुळे तुकड्यांपासून लगदा तयार होतो. या लगद्यातील तंतुमय पदार्थ किंवा सेल्युलोज धागे या रसायनांच्या साहाय्याने वेगळे होतात. या लगद्यात काही रंगद्रव्ये मिसळतात. रोलरच्या मदतीने लगदा लाटला जातो. नंतर तो कोरडा करतात. रोलर्समधून बाहेर पडताना कागदाच्या गुंडाळीच्या स्वरूपात रूपांतर होते. प्रश्न 5. कारणे लिहा. 1. उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत. उत्तर, सुती कपडे हे कापसाच्या नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले असतात. या धाग्यांत शरीराचा घाम शोषला जातो. तसेच त्वचा ओलसर राहून त्वचेचे विकार होण्याचा संभव कमी असतो. कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले कपडे वापरले तर उन्हाळ्यात त्रास होतो. म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत. 2. पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी. उत्तर, मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तींचा मुबलक वापर केला. या वापरात त्याने अनेक नवे पदार्थ देखील बनवले. हे पदार्थ बनवताना त्यांच्या गुणधर्मात कायमस्वरूपी बदल घडवले. माणसाच्या वाढत्या गरजांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तींवर ताण पडतो. बऱ्याच वेळा अशा मानवनिर्मित पदार्थांमुळे निसर्गाचा ऱ्हास होतो. 3. कागद वाचवणे ही काळाची गरज आहे. उत्तर, कागद वृक्षांच्या ओंडक्यांच्या सालींपासून बनवला जातो. जेवढा कागद बनवावा लागतो तेवढे वृक्ष तोडावे लागतात. कागदाच्या अतिवापराने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते. जंगलतोड झाल्यावर हवामान बदलासारखी संकटे येतात. म्हणून कागद वाचवणे ही काळाची गरज आहे. 4. मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे. उत्तर, मानवनिर्मित पदार्थ वापरण्यास सुलभ, कमी खर्चाचे आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. पूर्वीच्या नैसर्गिक पदार्थांना आता मानवनिर्मित पदार्थांचा पर्याय आहे. उदाहरणार्थ, कापूस व लोकर यांपासून बनवलेल्या वस्त्रांपेक्षा कृत्रिम धाग्यांची वस्त्रे अधिक सोयीची असतात. 5. कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे. उत्तर, मृदेत विघटन करणारे जीवाणू आणि इतर सजीव असतात. त्यांच्यापासून मृतावशेषांचे रूपांतर खतात होते. या प्रक्रियेपासून कुथित मृदा नैसर्गिकरित्या तयार होते. म्हणून कुथित मृदा नैसर्गिक पदार्थ आहे. प्रश्न 6. कसे मिळवतात याची माहिती मिळवा. 1. लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात. उत्तर, लाख हा पदार्थ लाखेच्या किड्यांपासून मिळवतात. लाखेच्या किड्यांच्या मादीच्या एका ठराविक ग्रंथीतून रेझिनप्रमाणे एक द्रव्य पाझरतो. हा द्रव्य हवेच्या संपर्कात आल्यावर त्यापासून लाख तयार होते. 2. मोती हे रत्न कसे मिळवतात. उत्तर, मोती हे रत्न शिंपल्यात बनते. नैसर्गिकरित्या कोणताही परकीय कण काही प्रजातींच्या शिंपल्यात शिरला की त्यांच्या सभोवताली कँकर नावाच्या पदार्थाचे थर स्रवले जातात. त्यातून मोती तयार होतो. कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत पर्ल ऑयस्टर या शिंपल्यासारख्या प्राण्याच्या शरीरात मणिवजा वस्तू टाकली जाते आणि त्याच्यावर हा प्राणी कँकरची आवरणे स्रवतो. अशा रीतीने कल्चर्ड मोती तयार केला जातो.
असतो.